माझा दीर मध्यरात्री माझ्या रूममध्ये यायचा आणि गोंधळ करायचा, "वहिनी, तुमच्या खोलीत सरडा आहे." मला सरड्याची अतिशय भीती वाटत होती. माझा दीर मला त्याच्या रूममध्ये नेऊन अगोदर मला एक ग्लास ज्यूस प्यायला द्यायचा आणि माझ्याजवळ बसून तो मला झोपी घालत होता. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठल्यानंतर पाहिलं, तेव्हा माझ्या कपड्यांवर विचित्र डाग पडलेले असायचे. मला माझ्या दीरावर संशय येऊ लागला. दुसऱ्या दिवशी माझ्या दीराने तसेच केले. तेव्हा मी त्या दिवशी ज्यूस पिलाच नाही. काही वेळ असाच निघून गेला. तेव्हा दीराने माझ्यासोबत, "माझं नाव रचना आहे. माझं लग्न एका खेडेगावात झालं होतं. माझ्या सासरच्या लोकांची गावात मोठी हवेली होती. या हवेलीमध्ये जास्त लोक राहत नव्हते, कारण माझे पती विदेशात कामासाठी गेले होते. एक दीर होता, तो शेतात मजुरी करायचा. त्यामुळे हवेलीमध्ये मी माझ्या दीरासोबत एकटी राहायचे. त्याच्या व्यतिरिक्त तिथे अजून नौकरसुद्धा असायचे. मला 2 नंदा होत्या. त्यांचं लग्न खूप अगोदर झालं होतं. माझ्या सासू सासऱ्यांचं खूप दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे मी दिवसभर नोकरांसोबत राहायचे आणि संध्याकाळ झाल्यानंतर माझा दीरसुद्धा घरी यायचा. माझ्या पतीच्या पूर्वजांची शेती होती. त्यांची काळजी माझा लहान दीर करायचा. याचं कारण म्हणजे तो जास्त शिकलेला नव्हता, परंतु माझे पती सुशिक्षित होते. त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिकडेच विदेशात काम करण्याची इच्छा होती. माझा दीर खूप चांगला होता, परंतु त्याच्यामध्ये एक वाईट सवय होती. जेव्हा तो शेतात काम करण्यासाठी जायचा, तेव्हा घरी बोलवले तरी तो घरी येत नव्हता. त्याचं म्हणणं होतं, जर मी लहान लहान गोष्टींसाठी घरी आलो तर लोक मला कामचुकार म्हणतील. या गोष्टीमुळे माझी अनेकदा चिडचिड व्हायची. नाहीतर तो अतिशय चांगला होता. माझी खूप काळजी घ्यायचा. मला त्याची काहीच अडचण नव्हती. माझी नणंदसुद्धा कधी कधी मला भेटायला यायची आणि 1-2 दिवसांनी ती परत तिच्या घरी जायची. मी माझ्या नंदेमुळे खूप निश्चिंत होते, कारण त्या भांडखोर नव्हत्या. जेव्हा माझे पती सुट्ट्यामध्ये घरी यायचे, तेव्हा त्यासुद्धा त्यांच्या भावाला भेटण्याचं निमित्त करून यायच्या. तसे तर घरात फक्त मी आणि माझा दीर असायचो. माझ्या लग्नाला काही दिवस झाले होते, तेव्हा माझ्यासोबत विचित्र विचित्र घटना घडू लागल्या. अगोदर मला हा माझा भ्रम वाटला. कदाचित मला भ्रम झाला आहे, कारण माझा दीर दररोज रात्री माझ्या रूममध्ये येऊन गोंधळ करायला चालू करत होता. "वहिनी, तुमच्या रूममध्ये सरडा आला आहे." मी तर कधी माझ्या रूममध्ये सरडा पाहिला नव्हता, परंतु माझ्या दीराच्या सांगण्याने मी रूममधून बाहेर पळून जायचे. मला सरड्याची अतिशय भीती वाटत होती. त्यामुळे मी जिथे पण सरडा पाहायचे, त्यानंतर आरडाओरडा करायला चालू करत होते. माझा गोंधळ पाहून माझा दीर मला आधार द्यायचा आणि त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये बेडवरती बसवून माझ्या हातात एक ज्यूसचा ग्लास द्यायचा. ते ज्यूस पिल्यानंतर मला शांत झोप यायची आणि त्यानंतर मला तिथेच बसून झोपायला लावायचा. त्याचं म्हणणं होतं, मी त्याच्या बहिणीसारखी आहे. मी सुद्धा त्याच्या बोलण्याला खरं समजत होते, परंतु सत्य अतिशय भयंकर होतं. ते लवकरात लवकर समोर येणार होतं. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा माझ्या कपड्यांवर विचित्र डाग पडलेले दिसत होते. मी आश्चर्यचकित होऊन उठून उभा राहायचे. जेव्हा मी झोपले होते तेव्हा माझे कपडे स्वच्छ होते आणि आत्ता मी झोपेतून उठले आहे तर माझे कपडे कसल्या डागांनी भरले आहे. या गोष्टींवर मी अगोदर जास्त लक्ष दिलं नाही, परंतु जेव्हा मला माझ्या शरीरात होणारे बदल जाणवू लागले, तेव्हा मला माझ्या दीरावर संशय येऊ लागला. आता मला माझ्या दीरावर शंका येऊ लागली. आता तो जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा मी गप्प त्याचं बोलणं ऐकून घ्यायचे आणि त्यांना त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नव्हते. मी जेव्हापासून माझ्या दीरावर शंका घ्यायला चालू केलं होतं, तेव्हापासून मला माझ्या दीराच्या वृत्तीमध्ये बदल झालेला जाणवत होता. मी हवेलीच्या मागच्या बाजूला नोकरांना साफसफाई करायला सांगू लागले. मी तेव्हाच त्या गोष्टीबद्दल विचार करत होते, जे आजकाल माझ्यासोबत घडत होतं. तेव्हाच माझा दीर मला आवाज देत अचानक माझ्या जवळ आला. मी दीराचा आवाज ऐकून चकित होऊन शुद्धीत आले. कदाचित ते शेतातून काम करून घरी आले होते. त्यांच्या कपड्यांवर माती लागलेली दिसत होती. "बोला, काय काम आहे?" मी त्याला माझ्या जवळ येताना पाहून विचारले होते. माझी बोलण्याची पद्धत अचानक बदलून गेली होती. मी प्रयत्न करत होते माझ्या बोलण्याची पद्धत पाहून माझ्या दीराला माझ्या मनात जे आहे ते समजावं आणि त्याने स्वतःहून माझ्यापासून लांब राहावं, परंतु त्याच्यावरती माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता. दीर येताच म्हणाला, "मी दररोज घरात एकटी बोर होते, त्यामुळे तो आज लवकर घरी आला आहे, कारण काही चांगला वेळ घालूया." परंतु आत्ता मला असं काही वाटत नव्हतं. जर असं काही झालं नसतं तर मी माझ्या दीरावर शंका घेतली नसती, तर कदाचित त्याचं बोलणं ऐकून मला आनंद झाला असता. परंतु आत्ता मला माझ्या दीराची खूप भीती वाटत होती.
मला वाटत होतं कदाचित माझे पती माझ्यापासून लांब आहेत, म्हणून माझा दीर माझ्यासोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी त्याला स्वयंपाकघराची स्वच्छता करून घेण्याचं निमित्त सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न केला आणि मी तिथून उठून स्वयंपाकघरात निघून आले. मी परत याच विचारात हरवून गेले होते. आता माझ्या मनात त्या सरड्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा जास्तच वाढली होती, कारण माझ्या दीराने माझ्या रूममध्ये तो सरडा पाहिला होता. परंतु मी अजून सुद्धा माझ्या रूममध्ये सरडा पाहिलेला नव्हता. तो कदाचित खोटं तर बोलत नसेल, परंतु तो असं का करेल? आता मी मनात विचार पक्का केला होता. मी या सरड्याचं सत्य जाणूनच घेणार, कारण माझा दीर सरड्याचं निमित्त सांगून मला त्याच्या रूममध्ये झोपवायला तर नेत नसेल आणि सकाळी ते विचित्र डाग माझ्या कपड्यांवर लागलेले असायचे. आता मी विचार करत होते, माझ्या मनातील भीती मी संपवून त्या सरड्याला एकदाच मारून टाकावं, कारण हे प्रकरण तरी थांबेल, माझी भीती संपेल आणि मला दररोज माझ्या दीराच्या रूममध्ये जाऊन झोपावं लागणार नाही. परंतु हा विचार करणं जेवढं सोपं होतं, तेवढं हे काम करणं खूप अवघड होतं. मी घाबरत हातात काठी घेऊन माझ्या रूमकडे आले. मी अजून सुद्धा माझ्या रूमच्या दरवाजाजवळ सुद्धा गेले नव्हते, तेव्हा मला माझ्या दीराचा आवाज आला, म्हणून मला थांबावं लागलं. तो म्हणाला, वहिनी, हे काय करत आहात तुम्ही? माझ्या हातात लाकूड पाहून माझा दीर माझ्याकडे पळत आला होता. मी त्याला म्हणाले, ते काय आहे ना, आज मी हिम्मत करून त्या सरड्याला मारून टाकण्यासाठी जात आहे. त्यामुळे माझ्या मनातील भीती संपून जाईल आणि तुम्हाला सुद्धा माझ्यामुळे दररोज त्रास होणार नाही. माझं बोलणं ऐकून दीराच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. मी त्याच्या डोळ्यांमध्ये वेगळीच भीती पाहिली होती. नाही वहिनी, हे काय बोलत आहात तुम्ही? तुम्हाला माहीत नाही का इकडे सरडे कशा प्रकारचे आहेत? खूप भयंकर आहेत. तुम्ही राहू द्या, मी बघून घेतो. मला पाहून माझ्या दीराने लवकरात लवकर माझ्या हातातून ते लाकूड घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला माझ्या दीराची युक्ती लक्षात आली. मी माझा हात मागे केला. तुम्ही काळजी करू नका, मी त्या सरड्याला आज मारूनच टाकेल. कधी ना कधी मला हिम्मत करावीच लागेल ना, त्यामुळे आज का नाही, त्यामुळे आज त्याला मी स्वतः मारून टाकेल. दीराने मला कित्येक वेळा समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्याचं एक ऐकून घेतलं नाही आणि लाकूड घेऊन मी माझ्या रूममध्ये निघून गेले आणि माझा दीर तिथून परत निघून गेला. मी पुढे जाऊन खाली बसून पाहिलं, तेव्हा एक मोठा सरडा माझ्या बेडखाली बसलेला होता. त्याला पाहून माझी सर्व हुशारी पळून गेली होती. घाबरल्यामुळे माझ्या तोंडातून किंचाळण्याचा आवाज बाहेर आला. माझा दीर पळत माझ्या रूममध्ये आला आणि मला त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. मी सरडा पाहून एवढी घाबरून गेले होते, त्यामुळे माझ्या दीराला मी नकार पण देऊ शकले नाही. दीर मला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला आणि माझ्या हातात त्याने एक ज्यूसचा ग्लास दिला. तेव्हा मी तो गप्प माझ्या हाताने तो ज्यूस पिऊन घेतला आणि नंतर दररोजप्रमाणे माझे डोळे लगेच बंद झाले. काहीच समजत नव्हतं माझ्यासोबत काय होत आहे. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा परत माझ्या कपड्यांवर तेच विचित्र डाग पडलेले दिसत होते. मी विचारात पडले, चला, झोप तर भीतीमुळे येते, परंतु हे डाग कशाचे आहेत? शेवटी काय गुपित आहे या सर्व गोष्टींच्या मागे? मी विचार केला होता, आता मी काहीही झालं तरी युक्ती काढून त्या डागाचे सत्य जाणूनच घेणार आहे, कारण जे काही मी पाहिलं खरंच माझ्या रूममध्ये सरडा होता. ते रात्री मला दिसला होता. दिवस असेच निघून जाऊ लागले. एके दिवशी संध्याकाळी माझा दीर हसत आला आणि मला म्हणाला, वहिनी बघा, मी तुमच्यासाठी ताजे फळ आणि भाज्या घेऊन आलो आहे. मस्त खा आणि तब्येत चांगली बनवा. उद्या चालून असं नको व्हायला. माझा भाऊ आला तर मला म्हणेल, माझ्या बायकोची काळजी घेतली नाहीयेस का? त्यामुळे फळ आणले आहे. तुम्ही खूप अशक्त झालेल्या दिसत आहेत. तो माझ्याजवळ फळ आणि भाजी देत म्हणाला आणि सोबतच माझी काळजी सुद्धा व्यक्त केली. त्यामुळे मी जेव्हा अशा प्रकारे त्यांना माझी काळजी घेताना पाहिलं, तेव्हा मला स्वतःची लाज वाटत होती आणि का मी त्यांच्यावरती एवढे दिवस संशय घेतला. कदाचित माझे दीर माझ्यासोबत काही चुकीचं करत नसेल, हा माझा भ्रम असावा. त्याच्याकडे पाहून मी विचार करत होते. माझ्या विचार करण्याची पद्धत आता बदलली होती. आता मला माझा दीर बरोबर वाटत होता. जर तो चुकीचा असता तर त्याच्या मनात माझ्याबद्दल आडी असली असती, परंतु तो तर माझी खूप काळजी घ्यायचा. नाहीतर त्याने माझ्यावरती चिडचिड केली असती. रात्रीचे सर्व कृत्य हे सर्व माझ्या मनाचा भ्रम होता. कदाचित तो खरोखर माझी काळजी त्याच्या बहिणीसारखी घेत होता, परंतु मला कल्पना नव्हती लवकरच माझ्यासमोर सर्व सत्य येणार होतं. हे सर्व पाहून माझा आत्मा हादरून जाईल.
मी सतत विचार करत होते. माझ्या चुकीच्या विचारांवर मला लाज वाटत होती, कारण माझा पती वर्षातून एक वेळेस भारतात चक्कर मारायचा आणि ते गेल्यानंतर माझे दीर माझ्या सुखदुःखामध्ये माझ्यासोबत असायचे. मी विचार करत असताना खूप लांबचा विचार करत होते. वहिनी, गप्प का बसल्या आहात? काही बोलायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही बोला. काय माहीत, मी तुमच्या अडचणीवरती काही उपाय सांगू शकेल. मला विचारात हरवलेलं पाहून माझ्या दीराने मला आवाज दिला होता. असं काही नाही, तू काही काळजी करू नकोस. मला अशीच सवय आहे बसल्या बसल्या विचार करण्याची. तू फळ आणि भाज्या खूप छान आणल्या आहेत, त्यासाठी धन्यवाद, मी दीराकडे पाहून म्हणाले होते. तेव्हा तो आनंदी झाला आणि बाहेर निघून गेला. मी माझ्या रूममध्ये येऊन झोपले. माझी इच्छा होती मी खूप आराम करावा, कारण उद्या माझे पती येणार होते. त्यामुळे मला माझी झोप पूर्ण करायची होती, कारण ते जेव्हा पण यायचे मला गावामध्ये फिरायला घेऊन जायचे. मला बरीच शॉपिंग पण करून द्यायचे, त्यामुळे मी खूप दमून जायचे. दुसऱ्या दिवशी माझे पती 1 महिन्याची सुट्टी घेऊन राहायला आले होते. ते आल्यानंतर मी सरड्याच्या अडचणीपासून मुक्त झाले होते. ते माझी खूप काळजी घेत होते. परंतु विचित्र गोष्ट अशी होती, माझे पती आल्यानंतर गावातील लोकांनी माझ्याबद्दल आणि माझ्या दीराबद्दल त्यांना चुकीचं सांगायला सुरुवात केली होती. ते ऐकून मला धक्का बसला. जेव्हा माझे पती इथे नव्हते तेव्हा कोणी मला येऊन सुद्धा विचारलं नाही, आणि आता ते आल्यानंतर सर्वांनी माझ्यावरती आरोप करायला चालू केलं होतं. हे सर्व काही मला माझ्या पतीने सांगितलं होतं. गावात माझ्याबद्दल आणि माझ्या दीराबद्दल लोक काय काय बोलत आहेत हे सर्व ऐकून मला सुद्धा खूप दुःख झालं होतं, कारण माझ्या देवाला माहीत होतं मी माझ्या दीराला माझा भाऊ समजत होते. माझ्या पतीने मला समजावून सांगितलं होतं, मला माहीत आहे तू अशी नाहीयेस. या गावातील लोक जळतात आपल्यावर. खरं तर त्यांनी शिक्षण सुद्धा शिकलेलं नाही, त्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र राहिले की लोक त्यांना आज सुद्धा त्यांच्याबद्दल तोच विचार करतात जे अगोदरच्या काळातले लोक विचार करत होते. माझा भाऊ तुला त्याची बहीण समजतो आणि तू सुद्धा त्याला तुझा भाऊ समजतेस. मग झालं, लोकांचा कशाला विचार करायचा? लोकांच्या बोलण्याला मनावर घ्यायचं नाही. त्यांचं म्हणणं मनावर घेतलं तर? आणि मला वाटत आहे तुझी तब्येत अशा कारणानेच बिघडायला नको. माझ्या पतीला वाटत होतं आमचं एक बाळ असावं, म्हणजे माझा वेळ सुद्धा निघून जाईल आणि नंतर ते आम्हाला सुद्धा त्यांच्यासोबत विदेशात घेऊन जातील, नाहीतर तेच भारतात परत राहायला येतील. आणि त्याचसाठी माझी तब्येत व्यवस्थित असणं खूप गरजेचं होतं. परंतु त्यांना माहीत नव्हतं त्यांच्या मागे इकडे काय काय होत आहे. ते मी मनात नाही आणलं तरी माझ्या विचारांची दिशा माझ्या दीराच्या विचित्र वागण्याकडे जात होती. आज माझ्या पतीला घरी येऊन बरेच दिवस झाले होते. तेव्हा एका स्त्रीने त्यांना माझ्याबद्दल खूप काहीतरी चुकीची माहिती सांगितली होती. त्यामुळे त्यांचे वागणे माझ्यासोबत बदलले होते. मी त्यांना प्रेमाने एका जागी बसवले आणि मी त्यांना म्हणाले, तुम्ही लोकांचं काही मनावर घेऊ नका, ते असंच काहीही बोलत असतात. आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्ही मला समजावून सांगत होता आणि आता तुम्ही स्वतः चिंतेत आहात. तुम्ही गेल्यानंतर घरातील जबाबदार व्यक्ती तुमचा लहान भाऊच आहे आणि ते एका बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतात. मी तर माझ्या पतीच्या मनातून संशय काढण्यासाठी बोलले होते, परंतु हे सर्व काही उलट होऊ लागलं. माझे पती म्हणाले, माझ्यापेक्षा जास्त तू गावातील लोकांना ओळखत नाहीस, त्यामुळे थोडा वेळ तू गप्प बस. मी संशय घेत नाही, परंतु राहिली गोष्ट माझ्या भावाची, तर मी त्याला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतो. तू त्याची एवढी बाजू घेऊन बोलू नकोस. तो एवढा पण चांगला नाही जेवढं तू त्याला चांगलं समजत आहेस. माझ्या पतीने मला माझ्या दीराच्या बाजूने बोलताना पाहून रागात हळू आवाजात ते म्हणाले होते. तेव्हा मी त्यांना चकित होऊन पाहू लागले. त्यांना सुद्धा त्यांच्या भावावरती संशय होता, परंतु का हे मला माहीत नाही. माझ्या डोक्यात एकाच गोष्टीने घर केलं होतं. जर माझ्या पतीला त्यांच्या भावावरती विश्वास नव्हता तर त्यांनी मला सुद्धा त्यांच्या भावापासून सावध राहायला सांगायला हवं होतं. जर आत्ता त्यांना मी सरड्याबद्दल सर्व काही सांगितलं असतं तर त्यांनी मला घटस्फोट दिला असता. मी तेव्हा माझे विचार झटकले आणि नंतर शांतपणे विचार करून एक निर्णय घेतला. मी माझ्या पतीला सरड्याबद्दल सर्व काही सांगून टाकावं. जर कधी कोणाच्या तोंडून त्यांनी हे सर्व ऐकलं तर माझ्या पतीने मला खोटं समजू नये. मी रात्री त्यांना सर्व काही सांगितलं, तेव्हा ते गप्प होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना याच गोष्टीचा राग आला होता.
तेव्हा ते रात्रीची गोष्ट मधात घालत म्हणाले, तू रात्री सांगत होती ना तुझ्या रूममध्ये सरडा येतो, तेव्हा तो तुला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तुला ज्यूस देत होता. कधी ते सरडा तुझ्या डोळ्यांनी तू पाहिला आहेस का? माझे पती मला प्रश्न विचारताना विचारात हरवलेले होते आणि ते खिडकीजवळ जाऊन उभा राहिले होते. मी सुद्धा चालत जाऊन त्यांच्या मागे उभा राहिले. मी म्हणाले, तुम्ही येण्याच्या अगोदर मी तो सरडा पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सरडा मी माझ्या बेडखाली पाहिला होता. नंतर मी त्याला मारू शकले नाही. मी माझ्या पतीकडे पाहून देवाला माझं चांगलं व्हावं म्हणून मी प्रार्थना करत होते आणि मी त्यांना हे सर्व सांगितलं होतं. माझं बोलणं ऐकून माझे पती खिडकीजवळचे बेडवरती येऊन बसले आणि म्हणाले, माणसाला आपल्या बुद्धीसोबतच डोळ्यांचा सुद्धा उपयोग करायला हवा. काय खरं आहे काय खोटं आहे मला नाही माहीत आणि मला एकच सख्खा भाऊ आहे. तू तर माझी पत्नी आहेस. तुमच्या दोघांना सुद्धा स्वतःपासून दूर नाही करू शकत. मी कदाचित गावातील लोकांच्या बोलण्यावरून तुला असे प्रश्न केले असतील, परंतु तू यापुढे काळजी घे. मला तुझ्यावरती आणि माझ्या भावावरती विश्वास आहे. तू स्वतः प्रयत्न कर. सरड्याची भीती तू डोक्यातून काढून टाक, कारण हे सर्व परत होणार नाही. माझे पती मला खूप प्रेमाने समजून सांगत होते, परंतु मी एकाच गोष्टीचा विचार करत होते. सकाळी माझ्या कपड्यांवरती कशाचे डाग पडलेले असायचे. माझा दीर मला ज्यूस देऊन काय करायचा, माझ्या डोक्यात हाच विचार सुरू होता. मी मनात आणलं तरी या गोष्टींवरचा पडदा बाजूला करू शकत नव्हते. मी प्रयत्न खूप केले होते, परंतु मला माझ्या अयशस्वी प्रयत्नांचं दुःख पण होतं. मी हे गुपित माहीत करू शकले नाही. पुढच्या काही दिवसांनी माझे पती परत विदेशात निघून गेले होते. जर जाण्या अगोदर त्यांनी मला सावध केलं असतं तर कदाचित मला आनंद झाला असता. लोक त्यांना वाटेल ते बोलत होते, परंतु माझ्या पतीने माझ्यावर पूर्ण विश्वास केला होता. ते गेल्यानंतर माझ्याजवळ खूप वेळ होता. हा विचार करण्यासाठी वेळ होता, पुढे मला काय करायचं आहे. माझं मन म्हणत होतं, नको विचार करू एवढा, हे सर्व तुझ्या मनाचा भ्रम आहे. परंतु मी माझ्या मनात येणाऱ्या संशयाचं काय करणार होते. ते संशय वाढतच जाऊ लागला. एके दिवशी मी विचार करत होते, तेव्हा माझा दीर नेहमीप्रमाणे माझ्या रूममध्ये आला आणि तो आरडाओरडा करत म्हणत होता, वहिनी रूममध्ये सरडा आहे. मी घाबरून जागची उठले आणि माझ्या दीराच्या मागे जाऊन लपले. मी काल रात्री प्लॅन बनवला होता. मी आज माझ्या दीराच्या अशा वागण्यामागचा खरा उद्देश शोधून काढणारच. मी माझ्या दीरासोबत त्याच्या रूममध्ये निघून गेले, परंतु आज मी त्याचं सर्व सत्य जाणून घेण्यासाठी एक योजना आखली होती, कारण नक्कीच काहीतरी गुपित होतं. नाहीतर मी माझ्या रूममध्ये बेडवरती झोपलेली होते. सरडा जरी आला असता तर तो मला काय करणार होता, मला तर काहीच समजणार सुद्धा नव्हतं. परंतु दीराने माझ्या रूममध्ये येऊन मला जाग करून माझा संशय त्यांनी सत्यात उतरवला होता. त्यामुळे मी विचार केला होता, आज त्याने पिण्यासाठी मला पाणी किंवा ज्यूस दिला तर मी ते पिणार नाही, कारण मी आज त्याच्या अशा वागण्यामागचा खरा उद्देश शोधूनच काढणार आहे. मी शांतपणे माझ्या दीरासोबत त्याच्या रूममध्ये आले. तेव्हा माझ्या दीराने मला बेडवरती बसवलं आणि माझ्या हातात ज्यूसचा ग्लास माझ्या हातात दिला. मी तेव्हा मला तहान लागली आहे, मला पाणी प्यायचं आहे असं सांगून पाणी आणायला सांगितलं. तेव्हा ते पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर मी तो ज्यूस रूममध्ये असणाऱ्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकला आणि काही वेळानंतर मी तिथेच झोप येण्याचं नाटक केलं आणि मी बेडवरती डोळे बंद करून पडले. माझं हृदय भीतीने खूप घाबरत होतं. आता मला झोपून काही वेळ झाला होता. तेव्हा दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकायला आला, त्यामुळे माझे हातपाय थंडगार पडले. ती एक मुलगी होती. त्या मुलीने रूममध्ये आल्यानंतर माझे हात दोरखंडाने गच्च बांधले. नंतर तिने रूममध्ये विचित्र दुर्गंधी पसरवली. माझा दीर सुद्धा त्या मुलीसोबत तिथेच उभा होता. मी त्या दोघांना थोडे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्या दोघांनी माझ्यासोबत जे काही केलं तेव्हा मी डोळे बंद करून त्या दोघांचं बोलणं ऐकत होते. तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण कोणी एवढं कसं काय वाईट विचार करू शकतं. खरं तर माझा दीर माझ्यावरती काळी जादू करत होता, कारण मी कधीच आई होऊ नये. कारण जर मला मूल झालं असतं तर प्रॉपर्टीचा कमी हिस्सा दीराला भेटला असता. त्या सर्व गप्पा मी माझ्या कानांनी ऐकल्या होत्या.
त्यानंतर माझे पती गावी आल्यानंतर गावातील लोकांमध्ये त्या वाईट गोष्टी पसरवण्याचे काम माझे दीरच करत होता. कारण माझ्या पतीने रागात येऊन मला घटस्फोट द्यावा आणि त्यानंतर त्यांनी या मुलीशी लग्न करावं. माझा दीर त्या मुलीसोबत दररोज रात्री माझ्यावरती काळी जादू करत होता. त्याच्या बोलण्यावरून मला अंदाज आला होता. त्याच्यावर मी संशय घेत आहे, त्यामुळे त्याने खरोखर माझ्या रूममध्ये सरडा सोडला होता. त्यामुळे मी माझ्या दीरावरती संशय घेणं सोडलं होतं आणि समाजात लोक निंदा करतील म्हणून मी ही गोष्ट माझ्या पतीला सुद्धा सांगितली नव्हती. परंतु नंतर संशयामुळे घर उद्ध्वस्त होईल म्हणून मी त्यांना सर्व काही खरं सांगितलं होतं. मी त्यांचं बोलणं ऐकून मनातल्या मनात देवाचे आभार व्यक्त केले होते. योग्य वेळी मी माझ्या पतीला सर्व सत्य सांगितलं होतं. त्या दोघांचं बोलणं मी शांतपणे ऐकत होते. तेव्हा रागात येऊन मला चुकीचं पाऊल उचलायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना जे काही करायचं होतं मी ते त्यांना करू दिलं होतं. हे सर्व खूप कठीण होतं, परंतु मला करावं लागलं. हा वेळ खूप जड गेला होता. जेव्हा ते दोघं रूममधून बाहेर गेले तेव्हा मी डोळे उघडले. तेव्हा रूममध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. डोळे उघडल्यानंतर डोळ्यात मिरचीची पावडर गेल्यासारखं वाटत होतं. माझे हात दोरखंडाने बांधलेले सोडले होते. मी बाहेर जाऊन सर्वत्र पाहिलं, परंतु बाहेर कोणीच नव्हतं. कदाचित माझा दीर त्या मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. मी तोंड धुतलं आणि परत तिथेच जाऊन झोपले, कारण माझ्या दीराला संशय येऊ नये म्हणून. सकाळ झाली तेव्हा मी लवकर माझ्या रूममध्ये निघून आले. मी या घरात नौकर असून सुद्धा एकटी पडले होते. तिथे घरातील सगळे नौकर सुद्धा होते. जर माझ्या दीराला थोडा सुद्धा संशय आला असता, मला त्याचे सत्य समजले आहे, तर माझी काय अवस्था झाली असती. हाच विचार करून मी ढसाढसा रडत होते. मी रडत रडत माझ्या पतीला कॉल केला आणि त्यांना लवकर घरी यायला सांगितलं. ते मला रडताना पाहून खूप काळजीत पडले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी आले. माझ्या पतीच्या येण्याने मला हिंमत आली होती आणि मला आधारसुद्धा भेटला होता. मी येताच माझ्या पतीला सांगितलं होतं. त्यांचा भाऊ काय करत होता, फक्त शेती आणि प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तो किती वाईट वागत होता. माझं बोलणं ऐकून माझे पती काही वेळ शांत झाले. नंतर ते रूममधून बाहेर निघून गेले. त्यानंतर माहीत नाही त्यांनी काय केलं. 2 दिवसानंतर मी माझ्या रूममध्ये माझ्या पतीच्या गप्पा असण्याचा विचार करत बसलेली होते. तेव्हा अचानक माझ्या दीराच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. तो आवाज ऐकून मी रूममधून बाहेर आले. नंतर मला समजलं माझ्या पतीने त्यांच्या भावाला त्याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी दिली आहे आणि आता हे घरसुद्धा त्यालाच दिलं आहे, कारण ते माझ्यासोबत आता विदेशात निघून जाणार होते. माझा दीर तेव्हा माझ्या पतीला प्रेमाने समजावत होता आणि त्यांना म्हणत होता, तू तुझ्या भावाला सोडून तुझ्या बायकोच्या मागे पळत आहेस. माझ्या पतीने शांतपणे सर्व प्रकरण हँडल केलं होतं आणि गप्प माझा हात धरून मला रूममध्ये घेऊन गेले आणि आमचे सामान त्यांनी पॅक करायला सांगितले. मी त्यांना त्यांच्या गप्प राहण्याच्या मागचे कारण विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, तू माझ्यासोबत आत्ता विदेशात चल, मी तुला तिकडे गेल्यानंतर सगळं काही सांगतो. त्याचवेळी आम्ही आमचं सामान घेऊन विदेशात निघून आलो. तिकडे पतीच्या मित्राच्या घरी थांबलो होतो. तेव्हा रात्री माझ्या पतीने मला सांगितलं, ते इकडे घर खरेदी करणार आहेत आणि त्या मित्रासोबत त्यांचा बिझनेससुद्धा करणार आहेत. मी माझ्या दीराबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, जर मी त्याच्यासमोर रूममध्ये सरडा असण्याबद्दल काही त्याला विचारलं असतं तर त्याने तुझ्यावरती अजून जास्त आरोप केले असते. त्या सांगण्यामुळे गावातील सर्व लोक तुझ्या चारित्र्याबद्दल खूप वाईट बोलत होते. तुला ते खूप चुकीचं समजत होते. त्यामुळे तुला मी आजच तिथून इकडे घेऊन आलो आहे, कारण प्रॉपर्टीच्या लोभाची पट्टी माझ्या भावाच्या डोळ्यावरती बांधली आहे. ती मला दिसली होती. तो नक्कीच काहीतरी चुकीचं करणार होता. त्यामुळे त्याच्यासमोर मी काहीच न बोलता तुला इकडे गप्प घेऊन आलो आहे. माझ्या पतीचे म्हणणे मला समजले होते. त्यांनी धैर्याने काम हाताळले होते. काळा जादू माझ्यावरचा उतरवण्यासाठी मला माझ्या पतीने एका बाबाला दाखवले होते. त्यांनी सांगितलं होतं, हे काम खूप कठीण आहे, परंतु काही दिवसांनी सर्व काही व्यवस्थित झालं होतं आणि आमच्या घरी एका मुलाचा जन्मसुद्धा झाला होता आणि काही दिवसांनी आम्हाला ही बातमी समजली होती. माझ्या दीराने ज्या मुलीसोबत लग्न केलं होतं ती मुलगी माझ्या दीराची सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली आहे
आणि आज माझा दीर दारोदारी भटकत फिरत आहे. वाईट कामाचं नेहमी वाईटच फळ मिळत असतं. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.